सन्माननीय अजितदादा पवार दिवसांच्या राज्यस्तरीय राष्ट्रवादी विचार मंथन शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब हे ऐका तो कल्याण आखाडे तुमचं पक्षाच्या इतिहासात पहिल्या प्रथमच 99 सालापासून ओबीसीचं 2 दिवसाचं विचारमंथन शिबिर होत आहे ते आखाडे माजी आमदार नितीनजी पाटील, सुनीलजी मगरे, लतीबाई तांबोळी, गोरक्षजी लोखंडे, डॉक्टर बाळासाहेब पवार, पंकजजी ठोंबरे, शिवाजीराव बनकर, संतोषजी कोल्हे, बाबूराव पवार, अंकुशजी काळवडे, सतीश दरेकर, सचिन आवटी, अंकिता विधाते, बसवराज भगडे, अमीन जोधपूरवाला, मोबिन सिद्दीकी, जिल्ह्याचे ओबीसीचे अध्यक्ष रमेश निश्चितजी, तुम्हाला काय अडचण नाही, पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी आणि या विचारमंथन पदाधिकारी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सुरुवातीलाच राज्याचा अध्यक्ष या नात्याने कल्याणजी तुमचं आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं मी अंतर्करणापासून अभिनंदन करतो की अतिशय सकाळी उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मी येणं अभिप्रेत होतं, परंतु दादांच्या नेतृत्वाखाली या राज्यभरातली पहिली ऐतिहासिक जनसन्मान यात्रा जी आपण राज्यभर सुरू केली त्याच्यातला करमाळ्याचा टप्पा त्या ठिकाणी होता. त्यामुळे सकाळी तरी उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित राहू शकलो नाही, त्याबद्दल मी सुरुवातीलाच आपल्या साऱ्यांची दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो. पक्ष आणि पक्ष संघटना कार्यकर्त्यांच्या बळावरती विचारमंथन शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या विचारमंथन शिबिरातून नेमकं काय प्रक्रिया होणार, काय या विचारमंथन होणार आहे, काय असणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी ओबीसी विभागाच्या वतीनं आज 2 दिवसीय आणि राज्यस्तरीय राष्ट्रवादी विचारमंथन शिबिर सुरू झालेलं आहे आजपासून. या शिबिराच्या माध्यमातून राज्यभरातला जो ओबीसी समाज आहे, ओबीसी समूह आहे, या समूहाच्या ज्या समस्या आहेत, जे प्रश्न आहेत, या संबंधानं एक मंथन करून, एक चर्चा करून या सर्व प्रश्नांची जंत्री ही राज्याच्या सरकारकडे सादर करण्यासाठी हे 2 दिवसाचं शिबिर या ठिकाणी संपन्न होणार आहे. सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच खऱ्या अर्थानं ओबीसी घटकाला न्याय देणारा पक्ष आहे आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा हेच खऱ्या अर्थानं सर्व घटकांना न्याय देणारं नेतृत्व आहे. म्हणून ओबीसी समूह हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत जोडला गेला पाहिजे आणि त्याच्यासाठी ओबीसी विभागाचे जे पदाधिकारी आहेत राज्यभरातले त्यांचं एक प्रशिक्षण करून या पदाधिकाऱ्यांनी ओबीसी समूहासोबत काम करताना हा समूह आपल्या पक्षासोबत कशा पद्धतीनं जोडला जाईल याच्यासाठी काम करावं या उद्देशानं ही शिबिर या ठिकाणी या शिबिरामध्ये काही शिबिराच्या माध्यमातून काही बळ मिळेल. नक्कीच विधानसभा निवडणुकीमध्ये या राज्यातला 52% असलेला जो ओबीसी समाज आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून
निश्चितपणानं मोठ्या प्रमाणावर त्यांच्या पाठीशी उभा राहील असा आम्हाला विश्वास आहे. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात ओबीसीचा मेळावा या ठिकाणी होत आहे. तरी ओबीसीला दादा या ठिकाणी राष्ट्राचे अध्यक्ष अजितदादा पवार हे ओबीसीसाठी चांगलं बळकटीकरण करणार आहे आणि ओबीसीला विश्वास देऊन ओबीसीचं मन जिंकून ओबीसी या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमागं चांगल्या मोठ्या प्रमाणात उभा राहील आणि त्याचप्रमाणे आदरणीय आमदार सतीशभाऊ चव्हाण यांचे गंगापूर खुलताबादमध्ये चांगल्या प्रकारे काम चालू आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या पाठीमागेही ओबीसी समाज आदरणीय सतीशभाऊ चव्हाणच्या गंगापूर खुलताबादमध्ये चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात उभा राहील हा एवढाच विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि महाराष्ट्रभर ओबीसी समाज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बरोबर राहील. या ठिकाणी आदरणीय भुजबळ साहेब, धनंजय मुंडेजी या सर्वांच्या पाठीमागे ओबीसी समाज बळकटीनं उभा राहील एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नामदार अजित पवार दादांनी आखाडे काकांना विधानसभेवर संधी द्यावी.